सर्वांना गुड मॉर्निंग. चला आज आपण इकॉनॉमिक्सच्या सिलेबस विषयी डिस्कस करणार आहे आणि थोडा एक दोन कन्सेप्ट पण पाहणार आहे त्याबद्दल. ओके. इकॉनॉमिक्सच्या सिलेबसची तुम्हाला माहिती असायला हवी की सिलेबस किती आहे. ओके. एका एका शब्दावर म्हणजे सिलेबस असा टाकलेला आहे त्यांनी की बरंच पोर्शन कव्हर केलेला आहे सिलेबसमध्ये. ऑलमोस्ट बराच पोर्शन कव्हर केलेला आहे. त्यातही आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते पॉइंट महत्वाचे आहेत, कारण प्रत्येक सिलेबसमध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्यावर क्वेश्चन फ्रेम होणं जरा कठीण असते किंवा तेवढं मार्क्स चा क्वेश्चन फ्रेम व्हायला तिथे स्कोप नसतो, बरोबर. मग त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायचंय की सिलेबसमध्ये सुद्धा आपल्याला कोणते पॉइंट महत्वाचे आहे हे सुद्धा बघायचं आहे. ओके. आता तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलेली आहे तर सिलेबस पण बघितला असेलच, पण त्याचं डिकोड करणं आपलं म्हणजे गरजेचं असतं. डिकोड करणं सुद्धा गरजेचं आहे. आता आपण बघूया की इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये काय आहे. आता माझे नाव वगैरे तर काल इन्फॉर्मेशन त्याबद्दल दिलेली आहे. ओके. तर पहा, आता सिलेबस डिकोड करताना एक एक पॉइंट लक्षात घ्या, एक एक पॉइंट नोट डाऊन करून घ्या तिथे की आपल्याला यामध्ये काय वाचायचं आहे. ओके. काय वाचायचं आहे, कोणत्या याच्यासाठी, त्यामध्ये परत कोणकोणते पॉइंट येऊ शकतात असं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला गृहीत धरावं लागेल. कारण एक शब्द आहे म्हणजे फक्त तो त्या शब्दाची डेफिनेशन वाचणं हे पण उचित नसते. कारण आयोगाला तिथून पण कारण किंवा क्वेश्चन पेपर जो सेट करतो त्याला त्या शब्दापासून पण बराच स्कोप असू शकतो क्वेश्चन फ्रेम करण्यासाठी. आता बघूया की इथे ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचा सिलेबस आपल्याला बघायचा आहे. पहा, या ठिकाणी इकॉनॉमिक्स फर्स्ट वर्ड दिलेलं आहे त्यांनी, इकॉनॉमिक्स. मग या ठिकाणी मिनिंग आणि डेफिनेशन. आता मिनिंग आणि डेफिनेशन वर तर क्वेश्चन त्या ठिकाणी काही एवढं काही बनणार नाही, पण तरी सुद्धा यामध्ये काय काय पाहायचंय पहा आपल्याला. इकॉनॉमिक्स मध्ये इकॉनॉमिक्स या शब्दाचा कुठून आलेला आहे. ओके. किंवा त्याच्या डेफिनेशन्स काय आहेत, वेगवेगळ्या बेसिसवर त्याचे डेफिनेशन दिलेले आहे. मग आता ते बेसिस कोणकोणते आहेत हे आपण पाहून घेऊया एकाच मिनिटात, की जास्त जास्त तुमचा खूप जास्तही वेळ घेणार नाही, पण त्याचे बेसिस वगैरे काय आहे, प्रत्येक सिलेबस मध्ये काय काय विचारलं जाऊ शकते हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पहा आता त्या ठिकाणी की या ठिकाणी जर का डेफिनेशन असेल तर 4 बेसिसवर इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशन दिलेले आहेत. एक आहे वेल्थ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स, एक आहे वेलफेअर डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स, एक आहे स्कॅरसिटी डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स आणि एक आहे ग्रोथ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. ओके. काय सांगतोय मी की ह्या डेफिनेशन्स आहेत, या बेसिसवर वेगवेगळ्या इकॉनॉमिक्सने इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. कळतंय? सर्वांना कळतंय? आवाज येतोय सर्वांना? सर्वांना गुड मॉर्निंग. ओके. चालेल. पहा, या जर्नीमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. सिलेबस डिकोडिंग आपलं या ठिकाणी सुरू आहे, एवढं तर लक्षात आहे ना तुम्हाला. हा, ऑडिओ वगैरे क्लिअर आहे ना. हा, ओके. चालेल. पहा, लक्षात घ्या. आता आता ह्या वेगवेगळ्या बेसिसवर इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशन दिलेले आहेत. मग इकॉनॉमिक्स वर्ड कुठून डिराइव्ह झालेला आहे, ग्रीक वर्ड आहे, बरोबर. नंतर ओइकॉनॉमिकास वर्ड आहे. हे आपण आजच्या लेक्चरमध्ये थोडं या डेफिनेशन्स वगैरे पाहून घेणार आहे. तुमच्यासाठी ह्या डेफिनेशन्स वगैरे पाहून घेणार आहे. पण त्याआधी आपण हा सिलेबस डिकोड करून घेऊया आणि नंतर फक्त डेफिनेशन्स आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ओके. चालेल. पहा, लक्षात घ्या. मग आता इकॉनॉमिक्स झालं, इकॉनॉमिक्सचं मिनिंग काय होतं तो पण, आणि इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशन ज्या की वेगवेगळ्या बेसिसवर मी तुम्हाला सांगितल्या की वेल्थ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स, वेलफेअर डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स, स्कॅरसिटी डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स अँड ग्रोथ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स कोणत्या सायंटिस्टने दिल्या आणि इकॉनॉमिक त्या डेफिनेशन कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके. चालेल. पहा, आता लक्षात घ्या. आता या ठिकाणी कन्झम्पशन हा एकच वर्ड दिलेला आहे. काय? कन्झम्पशन हा एकच वर्ड दिलेला आहे. मग सर, कन्झम्पशन या वर्ड मध्ये काय काय येतं, काय काय येतं या कन्झम्पशन वर्ड दिलाय, मग आम्ही फक्त कन्झम्पशनची डेफिनेशन करायची का, की डिस्ट्रक्शन ऑफ युटिलिटी इज कॉल्ड कन्झम्पशन. ओके. डिस्ट्रक्शन ऑफ युटिलिटी इज कॉल्ड कन्झम्पशन और युजिंग अप ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज कॉल्ड कन्झम्पशन. मग युजिंग अप ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज कॉल्ड कन्झम्पशन. मग एवढी डेफिनेशनच करायचं का आम्ही, का त्या व्यतिरिक्त काही आम्हाला करावं लागेल? तुम्हाला डेफिनेशन तर करावीच लागेल, बट त्या ठिकाणी तुम्हाला कन्झम्पशनच्या मध्ये कंझ्युमर बिहेवियरच्या थेअरी सुद्धा येतात. कंझ्युमर बिहेवियरच्या थेअरी सुद्धा येतात. मग आता सर, थेअरी यांनी सिलेबस मध्ये तर दिलेल्या नाहीयेत की तुम्ही इकॉनॉमिक्सचे लॉज करा.
इकॉनॉमिक्सचे लॉज करा असं तर दिलेलं नाहीये, पण कन्झम्पशन मध्ये इकॉनॉमिक्सचे लॉज येतात. कसे येतात? कारण ह्या कोणत्या थेअरी आहेत रे? ह्या थेअरी आहेत कंझ्युमर बिहेवियर थेअरी. कोणत्या थेअरी आहेत ह्या आहेत कंझ्युमर बिहेवियर थेअरी. मग लक्षात घ्या, पहा, कंझ्युमर बिहेवियर थेअरी याला काय म्हणतो आपण? कंझ्युमर बिहेवियर थेअरी इकॉनॉमिक्सचे लॉज मध्ये येते. कंझ्युमर बिहेवियर थेअरी. ओके, कंझ्युमर बिहेवियर थेअरी ह्या कन्झम्पशनच्या अंडर मध्येच येतात. मग तुम्हाला याचं एक्झाम्पल पण मी देऊ शकतो. मागच्या वेळेस काय झालं होतं, त्यांनी फक्त शब्द दिला होता कन्सेप्ट ऑफ. मागच्या ऍग्री एमपीसीचा सिलेबस विषयी डिस्कस करतोय मी आता, की कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. मग आता या ठिकाणी पाहताना आपल्याला काय वाटते, की फक्त कन्सेप्ट दिलेला आहे यांनी. कन्सेप्ट म्हणजे फक्त आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स काय आहे आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय. मग आपण मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये करताना करतो की इट इज प्राइस थेअरी, इट इज कॉल्ड एज प्राइस थेअरी, इट इज कॉल्ड एज मॅक्रो इकॉनॉमिक्सला आपण इन्कम थेअरी म्हणतो. मग ह्या गोष्टी वर्ड कोणत्या याच्यापासून डिराइव्ह झालेला आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्सची डेफिनेशन काय आहे, कोणत्या वर्ड पासून डिराइव्ह झालेला आहे, फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स काय, फादर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स काय, असं आपण केलेलं असते. बट आयोगाने 2 क्वेश्चन टाकले होते. एक आहे इन्फ्लेशन वरचा क्वेश्चन आणि एक आहे इन्फ्लेशन म्हणजे कोणत्या टाईपचं इन्फ्लेशन आहे, आणि एक बहुतेक अनएम्प्लॉयमेंट वर पण क्वेश्चन टाकला होता. ओके, मग अशा प्रकारचे क्वेश्चन जरी कन्सेप्ट ऑफ आता हे इन्फ्लेशन वगैरे हे मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये येते. ओके, पण तरी सुद्धा फक्त कन्सेप्टच्या अंडर मध्ये त्यांनी इन्फ्लेशनचा सुद्धा कन्सेप्ट टाकला. याच्यावर जर का क्वेश्चन रेज करायचा झाला तर ते म्हणतील की या मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये इन्फ्लेशन येते. बरोबर, इन्फ्लेशन येते. तसंच या कन्झम्पशनच्या अंडर मध्ये कंझ्युमर बिहेवियर थेअरी येतात. मग कंझ्युमर बिहेवियर थेअरी मग कोणकोणत्या, तर एक आहे की लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी. मग ह्या कंझ्युमर बिहेवियर थेअरी आहेत. आणि कंझ्युमर सरप्लस ह्या झाले कार्डिनल अप्रोचेस. ते आपण डिटेल सिलेबस मध्ये जेव्हा आपण लेक्चर घेऊ, ऍक्च्युअली सिलेबस नुसार जेव्हा आपले लेक्चर सुरू होतील तेव्हा ह्या थेअरी आपण पाहणार आहे. आणि याच्यानंतर इनडिफरन्स कर्व, काय सांगतोय मी, की यानंतर इनडिफरन्स कर्व. लक्षात येते तुम्हाला मी काय सांगतोय लक्षात येते का? पटकन कमेंट करा. पहा, एलडीएमयू, एलईएमयू, लॉ ऑफ डिमिनिशिंग, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल, कंझ्युमर सरप्लस आणि इनडिफरन्स कर्व, अशा प्रकारचे पॉइंट या कन्झम्पशन या पॉइंट मध्ये येतात. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट पाहूया आपण. आता प्रोडक्शन मध्ये काय येतं, मग प्रोडक्शन मध्ये प्रोडक्शन इकॉनॉमिक्स येतं. प्रोडक्शन मध्ये काय येतं, प्रोडक्शन इकॉनॉमिक्स येतं. बरोबर, प्रोडक्शन इकॉनॉमिक्स हे सुद्धा आपल्याला सर्व गोष्टी पाहणं आहेत प्रोडक्शन इकॉनॉमिक्सच्या. मग यामध्ये आपल्याला काय काय शिकावं लागेल, यामध्ये आपल्याला काय काय शिकावं लागेल, की या प्रोडक्शन बिहेवियर मध्ये 3 लॉज येतात. लॉज ऑफ रिटर्न्स, बरोबर, खूप लेंदी प्रोसेस आहे. लॉज ऑफ रिटर्न्स, ओके, लॉज ऑफ रिटर्न्स. त्यानंतर यामध्ये परत कोणतं येते, 3 स्टेजेस ऑफ प्रोडक्शन फंक्शन. काय सांगतोय मी, लॉज ऑफ रिटर्न्स. लॉज ऑफ रिटर्न्स कोणकोणते आहेत, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न, लॉ ऑफ लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न, लॉ ऑफ इन्क्रीजिंग रिटर्न अँड लॉ ऑफ कॉन्स्टंट रिटर्न. पहा काय सांगतोय, लॉज ऑफ रिटर्न मध्ये लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न. ओके, लक्षात घ्या मी काय सांगतोय, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल रिटर्न, इक्वी मार्जिनल रिटर्न. ओके, या ठिकाणी शब्द रिटर्न यूज करतोय मी, म्हणजे रिटर्न जर का असेल तर ते प्रोडक्शन इकॉनॉमिक्सशी रिलेटेड राहील, आणि युटिलिटी जर का शब्द असेल त्या ठिकाणी तर ते कन्झम्पशनशी रिलेटेड राहील. मग या लॉज मध्ये आणि या लॉज मध्ये काय फरक आहे हे ऍक्च्युअली आपण लेक्चर मध्ये पाहणार आहे, की हे लॉज कोणकोणते आहेत. आणि परत या ठिकाणी लॉ आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट रिटर्न, लॉ ऑफ कॉन्स्टंट रिटर्न. ओके, मग आता मी काय सांगतोय ते लक्षात घ्या, की या ठिकाणी लॉज ऑफ रिटर्न सुद्धा आपल्याला पाहणं आहे. 3 स्टेजेस ऑफ प्रोडक्शन फंक्शन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहावे लागतील. 3 स्टेजेस ऑफ प्रोडक्शन फंक्शन. ओके, 3 स्टेजेस ऑफ प्रोडक्शन फंक्शन. आयसोकॉन्ट कर्व, कारण आता या ठिकाणी लिमिट नाहीये, त्यांनी प्रोडक्शन शब्द लिहिला म्हणजे या ठिकाणी आपल्याला आयसोकॉन्ट कर्व करणं आहे, बजेट लाईन करणं आहे. ओके, बजेट लाईन किंवा त्यालाच आपण प्राइस लाईन म्हणतो, किंवा त्यालाच आपण आयसो कॉस्ट लाईन असं सुद्धा म्हणतो. ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. बरोबर, चला पहा, एवढी महत्वाची मी एकदम महत्वाचे पॉइंट फक्त डिस्कस करतो या ठिकाणी. एकदम महत्वाचे का बरं, कारण सिलेबस तुम्हाला माहिती किती पेजेसचा आहे.
सिलेबस आपल्याला माहिती आहे किती पेजेसचा आहे, त्यानुसार जर का सर्वच करायचं म्हटलं तर ते सुद्धा पॉसिबल नाहीये, बरोबर. मग एकदम महत्वाचे ज्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आपल्याला, ज्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, शिकताना आपण बऱ्याच गोष्टी शिकणार आहे, त्याचं टेन्शन काही नाहीये, पण त्यातल्या त्यात आपल्याला ज्या गोष्टीवर किंवा ज्या पॉइंटवर फोकस केला पाहिजे ते पॉइंट आपण या ठिकाणी पाहणार आहे. ओके, मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या प्रोडक्शन इकॉनॉमिक्स येते, यामध्ये आपल्याला लॉज ऑफ रिटर्न्स पाहावे लागतील, जे की लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल रिटर्न, लॉ ऑफ कॉन्स्टंट रिटर्न, बजेट लाईन असेल, आयसोपार्ट कर्व असेल, नंतर 3 स्टेजेस ऑफ प्रोडक्शन फंक्शन असेल, प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व असेल, ओके, प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व असेल, रिज लाईन असेल, ओके, रिज लाईन असेल. प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्ववर क्वेश्चन विचारणार नाही, कारण तो कर आहे, एक सिंगल डेफिनेशन होते त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जास्त काही विचारण्यासारखं नाहीये, म्हणून हे पॉइंट या ठिकाणी महत्वाचे आहे. एकच तर पॉइंट विचारणार नाही ते की व्हॉट इज प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व. ओके, प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व काय आहे किंवा त्याची डेफिनेशन काय आहे, डायग्राम काय, हे तर काही विचारणार नाही. यामध्ये शिकताना, या इकॉनॉमिक्सच्या लॉज मध्ये शिकताना आता आपल्याला माहितीये की एक्झाम आहे रिटर्न, ओके, आणि इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला महत्वाचे आहेत ग्राफ. ओके, जे के असेल, कोणता पण ग्राफ असेल, ओके, कोणताही ग्राफ असेल, जसं की तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, इक्वी मार्जिनल युटिलिटी, कंझ्युमर सरप्लस, बरेच असे ग्राफ आहेत. हे ग्राफ कसे काढायचे, याच्या मागे काहीतरी रॉकेट सायन्स आहे का, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मग प्रत्येकच ग्राफ आपण पाठ करायचं का, की लक्षात कसं राहील एवढे ग्राफ सर आमच्या एकच ग्राफ लक्षात राहू शकतो, एवढे ग्राफ आम्ही लक्षात ठेवू शकत नाही. मग लक्षात ठेवायचे नाहीये तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला की ग्राफ कसे प्लॉट करायचे, कोणत्या याचा ग्राफ कसा असू शकतो, बरोबर. ते कन्सेप्ट वरून तुम्हाला ग्राफ काय तुम्हाला स्वतःला ड्रॉ करता आला पाहिजे, त्याचं मग हे या ठिकाणी एक्सप्लेनेशन करताना तुम्हाला ग्राफ नेसेसरी आहे. आणि रिटर्न आहे त्याच्यामुळे ग्राफ जर का काढला तर मार्क्सचे चान्सेस पण जास्त, मार्क्स डेफिनेटली ज्याने ग्राफ काढला त्याला मार्क्स जास्त मिळतीलच. मग ह्या गोष्टी सुद्धा आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, पाहणार आहे. ओके, क्लिअर. चला, ओके, चालेल. पहा आता या ठिकाणी परत एक पॉइंट आहे, फॅक्टर, या ठिकाणी एक परत पॉइंट आहे, फॅक्टर मार्केट अँड प्राइसेस. काय पॉइंट सांगतोय, समजतंय इथपर्यंत, क्लिअर आहे ना, इथपर्यंत क्लिअर आहे, क्लिअर, इथपर्यंत क्लिअर आहे का मला एकदा सांगा. चला लक्षात घ्या काय सांगतोय मी, लक्षात घ्या. चला, इथपर्यंत क्लिअर आहे, कमेंट फास्ट. ओके, चालेल. पण आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय सांगते, फॅक्टर मार्केट अँड प्राइसेस. मग या ठिकाणी फॅक्टर मार्केट अँड प्राइसेस मध्ये फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अँड फॅक्टर्स ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अँड फॅक्टर्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. मग फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणते आहेत सर, पहा, लँड, लेबर, कॅपिटल अँड ऑर्गनायझेशन आर द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. मग यालाच आपण फॅक्टर म्हणतो, यालाच आपण काय म्हणतो, फॅक्टर मार्केट म्हणतो. याला आपण काय म्हणतो, फॅक्टर मार्केट. याला काय म्हणतो आपण, फॅक्टर मार्केट. लँड, लेबर, कॅपिटल अँड ऑर्गनायझेशन. अँड फॅक्टर प्राइसेस म्हणजे काय, याला रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट. काय, रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट, अशा प्रकारचं हे फॅक्टर मार्केट अँड प्राइसेस आहे. याविषयी सुद्धा आपल्याला डिटेल बघावं लागेल. ओके, एकदम सोपा पॉइंट आहे हा, एकदम सोपा पॉइंट आहे हा, काही एवढा महत्वाचा आहे पण एकदम सिंपल आहे, महत्वाचा आहे पण सिंपल आहे. आता डिस्ट्रीब्युशन थेरीज हा जो पॉइंट टाकलेला आहे या ठिकाणी, हा खूप लेंदी पॉइंट आहे. हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप लेंदी आहे, खूप म्हणजे खूप जास्त. कारण आता पहा, या ठिकाणी आपण ज्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आणि फॅक्टर्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, जे मी तुम्हाला रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट, हे जे पॉइंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले, रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट, हे जे पॉइंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले, या प्रत्येकाचे थेरी आहेत, प्रत्येकाच्या रेंटच्या थेरी आहेत, वेजेसच्या थेरी आहेत, इंटरेस्टच्या थेरीज आहेत आणि प्रॉफिटच्या सुद्धा थेरीज आहेत. ओके, प्रॉफिटच्या सुद्धा थेरीज आहेत. या सर्व थेरीज या ठिकाणी त्यांनी सिलेबस मध्ये टाकलेल्या आहेत. ओके, या सर्व थेरीज त्यांनी टाकलेल्या आहेत. म्हणजे या डिस्ट्रीब्युशन थेरीज आपल्याला जरा कठीण जाणार आहेत,
पण त्यातल्या त्यात सुद्धा कोणत्या महत्वाच्या थेरीज आहेत त्याच आपण फोकस करायच्या. मग जसं की मॉडर्न थेअरी ऑफ रेंट, मॉडर्न थेअरी ऑफ रेंट, ओके ओके. नंतर रेंट थेअरी ऑफ प्रॉफिट. मग ह्या थेअरी जेव्हा आपण डिस्कस करू, ओके, जेव्हा आपण ह्या थेअरीज डिस्कस करू तेव्हा आपण पाहणार आहे की या थेअरीज मध्ये कोणती थेअरी महत्वाची आहे आणि ज्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकते त्यावर जास्त फोकस करायचा आहे आपण. म्हणून ह्या सांगतोय मी की मॉडर्न थेअरी ऑफ रेंट म्हणा किंवा डेव्हिड रेकॉर्डनं दिलेली थेअरी म्हणा, ह्या सर्व महत्वाच्या आहेत. मग ज्या महत्वाच्या आहेत त्या आपण जास्त फोकस करणार आहे. हे झालं फॅक्टर मार्केट अँड प्राइसेस आणि डिस्ट्रीब्युशन थेअरीज. आता सुरू झालाय आपला पार्ट या ठिकाणापासून मॅक्रो इकॉनॉमिक्सचा. आता हे इथपर्यंत जो पोर्शन होता आपला हा जनरली होता मायक्रो इकॉनॉमिक्सचा. आता इथून सुरू झालंय आपलं मॅक्रो इकॉनॉमिक्स. पहा या ठिकाणी नॅशनल इन्कम. मग नॅशनल इन्कमची डेफिनेशन काय, जीडीपी काय आहे, ओके, जीएनपी काय आहे, नंतर डिस्पोजेबल इन्कम काय आहे, ओके, डिस्पोजेबल इन्कम काय आहे, नंतर एनएनपी काय आहे, एनडीपी काय आहे, ओके, पर्सनल इन्कम काय आहे, पर्सनल इन्कम काय आहे. पहा डिस्पोजेबल इन्कम झालं, पर्सनल इन्कम झालं, सर्व झालं, ओके. पर कॅपिटल इन्कम काय असतं, पर कॅपिटा इन्कम पर कॅपिटल इन्कम. हे सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. हे सर्व येते नॅशनल इन्कमच्या अंडरमध्ये. नंतर नॅशनल इन्कम मेजर करायच्या कोणकोणत्या मेथड आहेत, ओके. मग आता 3 मेथड आहे, त्यामध्ये 3 मेथड आहेत नॅशनल इन्कम मेजर करायचे. 3 मेथड आहे. एक आहे प्रोडक्शन मेथड, एक आहे प्रोडक्शन मेथड, ओके. नॅशनल इन्कम मेजर करायचे थेरी प्रोडक्शन मेथड आहे. एक्सपेंडिचर मेथड आहे, एक्सपेंडिचर मेथड आहे. आणि परत या ठिकाणी एक इन्कम मेथड सुद्धा आहे, ओके. मग मी तुम्हाला सांगितलं की 3 मेथड आहेत नॅशनल इन्कम मेजर करायच्या. प्रोडक्शन मेथड, एक्सपेंडिचर मेथड आणि इन्कम मेथड. मग यामध्ये भारतामध्ये यापैकी भारतामध्ये कोणती मेथड यूज केली जाते, कोणती मेथड कशी आहे हे आपण बघणार आहे. चला नेक्स्ट नॅशनल इन्कम झालं. आता मनी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय आहे, मनीचे टाइप्स काय, स्टँडर्ड मनी, टोकन मनी, ओके. नंतर प्रॉपर्टीज ऑफ मनी ह्या सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. हे सर्व हे जे पॉइंट्स येतात हे सर्व येतात मनीमध्ये, ओके. मग ते मनीचे पॉइंट्स कोणते आहेत, इट इज द मीडियम ऑफ एक्सचेंज. डेफिनेशन काय सांगतो आपण, मीडियम ऑफ एक्सचेंज. हे त्याची कॅटेगरीज आहेत तर ते आपण पाहणार आहे. स्टँडर्ड मनी म्हणजे काय, टोकन मनी म्हणजे काय, ओके. हे सर्व आपण पाहणार आहे या मनीच्या अंडरमध्ये. क्लिअर आहे. चला आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला पब्लिक फायनान्स झालं. मग जसं की ऍग्रिकल्चरल फायनान्स आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी आहे. नंतर रिव्हेन्यू कुठून जनरेट होतो, ओके, रिव्हेन्यू कुठून जनरेट होतो, एक्सपेंडिचर, ओके, एक्सपेंडिचर कुठे केले जाते, टॅक्सेस कोणते आहेत, टॅक्सेस म्हणजे काय, त्याचे टाइप्स काय आहेत, त्याचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे टॅक्सेसचं. जनरली त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी, जर का तुम्ही पॉइंट पाहिला तर या ठिकाणी टॅक्सेस, इव्होल्युशन, टाइप्स अँड फंक्शन. मग टॅक्सेस म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन आपल्याला पाहिजे आहे, त्याचं इव्होल्युशन कसं झालं ते आपल्याला पाहिजे आहे, टॅक्सेसचे टाइप्स पाहिजे, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, नंतर टॅक्सेसचे फंक्शन सुद्धा आपल्याला पाहिजे आहेत, ओके. आणि हे जे टॅक्सेस आता आपल्याला परत या ठिकाणी रिव्हेन्यू जनरेट कुठून होतो ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे, ओके. चला हे सर्व पॉइंट आपण या ठिकाणी पाहणार आहे. नंतर आपला महत्वाचा पॉइंट आहे इन्फ्लेशन. खूप महत्वाचा आहे इन्फ्लेशन. म्हणजे मी जर का म्हणेल की आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये क्वेश्चन कुठून विचारला जाऊ शकतो तर खूप जास्त महत्वाचे पॉइंट जर का म्हटलं तर कन्झम्पशन पॉइंट, इन्फ्लेशन पॉइंट. कारण स्कोप आहे विचारण्यासाठी की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इन्फ्लेशन किंवा डिफाईन इन्फ्लेशन अँड राईट डाऊन द टाइप्स ऑफ इन्फ्लेशन, ओके. अशा प्रकारचा क्वेश्चन जर का विचारला गेला तर जाऊ शकतो, बरोबर. अँड किंवा डिफाईन इन्फ्लेशन अँड राईट द कॉजेस ऑफ इन्फ्लेशन अँड राईट डाऊन द कंट्रोल मेजर्स और राईट डाऊन द कंट्रोल मेजर्स टू कंट्रोल द इन्फ्लेशन. अशा प्रकारचा क्वेश्चन जनरली विचारला जाऊ शकतो. किंवा डिफाईन इन्फ्लेशन, स्टेट द टाइप्स ऑफ इन्फ्लेशन अँड एक्सप्लेन, ते देतील किंवा मग एक्सप्लेन एनी वन, ओके. अशा प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी फ्रेम होतो. म्हणून या ठिकाणी फ्रेम होण्यासारखे क्वेश्चन बरेच आहेत. किंवा पहा
डिफाइन इन्फ्लेशन, राईट डाऊन द कॉझेस ऑफ इन्फ्लेशन. काय डिफाइन इन्फ्लेशन, राईट डाऊन द कॉझेस ऑफ इन्फ्लेशन. बरोबर, अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी फ्रेम होतो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की महत्वाचा पॉइंट आहे, महत्वाचा पॉइंट आहे. टॅक्सेसचं सुद्धा त्याच बाबतीत आहे. डिफाइन टॅक्सेस, राईट डाऊन द टाइप्स ऑफ टॅक्सेस. चला आता या ठिकाणी ऍग्रिकल्चरल त्यांनी इकॉनॉमिक्स दिलं वरती, नंतर इकॉनॉमिक्सच्या तुम्हाला माहिती आहे की इथे इकॉनॉमिक्स दिलं त्यांनी आणि इकॉनॉमिक्सच्या खाली त्यांनी असे पॉइंट दिलेले आहेत. नंतर त्यांनी ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स दिलं आणि परत असे पॉइंट त्यांनी या ठिकाणी दिले आहेत. पहा डेफिनेशन इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी. तर ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे. नंतर त्या इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टरचं इंडियन इकॉनॉमीमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. नंतर प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर, प्रॉब्लेम्स काय काय फेस केले जातात. ओके, इंडियन ऍग्रिकल्चर सिस्टीम मध्ये काय काय प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येतात ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. फूड सिक्युरिटी, पॉप्युलेशन अँड एम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम्स. आता हे सर्व जनरल इकॉनॉमिक्सचा पोर्शन आहे किंवा याच्यावर अप्लाइड क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. अप्लाइड क्वेश्चन. ओके, नंतर लँड होल्डिंग साइजेस, लँड होल्डिंग. मग लँड होल्डिंग आता आपल्याला माहिती आहे की मार्जिनल फार्मरची लँड होल्डिंग किंवा करंट सिच्युएशन मध्ये फार्मरची लँड होल्डिंग किती आहे. ओके, जसं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलला आपल्याकडे किती लँड होल्डिंग साईज आहे हे आपल्याला पाहिजे. नंतर मार्जिनल फार्मर, स्मॉल फार्मर, सेमी मीडियम फार्मर, मीडियम फार्मर अँड लार्ज फार्मर ची लँड होल्डिंग किती असते, रेनफेड साठी किती असते आणि इरिगेटेड साठी किती असते, हे दोन्ही पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. मार्जिनल फार्मर, स्मॉल फार्मर, सेमी मीडियम फार्मर अँड लार्ज फार्मर यामध्ये यांची लँड होल्डिंग साइजेस किती आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. बरोबर, मग आता त्या ठिकाणी इरिगेटेड साठी किती आहे आणि रेनफेड साठी किती आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. चला आता पहा या ठिकाणी ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन पण दिलेलं आहे त्यांनी. बरोबर, ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन हा सुद्धा पॉइंट त्या ठिकाणी दिलेला आहे. 5 इयर प्लॅन्स. आता हा पोर्शन सुद्धा तुम्ही प्री मध्ये केलाच असेल 5 इयर प्लॅन्सचा. ओके, नंतर ऍग्रिकल्चरल पॉलिसीज. मग याच्यामध्ये पॉलिसीज मध्ये तर सर्वच पॉलिसी येतात. मग ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी सुद्धा त्या ठिकाणी येतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी MSP पण पाहावं लागेल, प्रोक्युरमेंट प्राइस पाहावं लागेल, इश्यू प्राइस पाहावं लागेल. ओके, CACP सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे ऍग्रिकल्चरच्या पॉलिसीज आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करावे लागतील सर्व. ओके, आता पोर्शन आहे आपलं इझी पोर्शन. ओके, ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. आता लक्षात घ्या की मार्केटिंगचे प्रॉब्लेम्स काय काय आहेत. फंक्शन्स, चॅनल. ओके, चॅनल्स म्हणजे काय, मार्केटिंग चॅनल. ओके, द रूट्स थ्रू विच ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मूव्ह फ्रॉम प्रोड्युसर टू कंझ्युमर इज कॉल्ड मार्केटिंग चॅनल. ते डेफिनेशन वगैरे आपण नंतर पाहणारच आहे. पण आता लक्षात घ्या मार्केटिंगचे चॅनल कोणकोणते आहेत. ओके, मार्केटिंगचे चॅनल कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. बरोबर, मग प्रोड्युसर कडून तर प्रोड्यूस करतो, पण कोणकोणत्या मेथडनं किंवा कोणकोणत्या चॅनलला, कोणकोणत्या रूटने तो जो शेतकरी माल प्रोड्यूस करतो. ओके, शेतकरी शेतमाल जो प्रोड्यूस करतो तो कोणकोणत्या वेळेनं कंझ्युमर पर्यंत पोहोचतो त्याला आपण मार्केटिंग चॅनल म्हणतो. ते आपल्याला पाहायचं आहे. मार्केटिंग कॉस्ट म्हणजे शेतकऱ्यांपासून निघाल्यानंतर तर कंझ्युमर किंवा कंझ्युमर पर्यंत पोहोचेपर्यंत जो काही आपल्याला इंटरमिजिएरी मध्ये जो काही आपल्याला कॉस्ट लागतो त्याला आपण म्हणतो काय, मार्केटिंग कॉस्ट. ते आपण पाहणार आहे डिटेलमध्ये. ओके, नंतर प्राइस स्प्रेड म्हणजे काय असतं हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. प्राइस स्प्रेड, किती प्राइस स्प्रेड झालेले आहे, प्रोड्युसर आणि कंझ्युमरला किती प्राइस लावलेबल होते आणि त्यांच्या दोघांमध्ये प्राइस स्प्रेड किती झालेला आहे याला आपण प्राइस स्प्रेड म्हणतो. ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. हे सर्व आपण पाहणार आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके, हा चला आता रोल ऑफ डिफरंट इन्स्टिट्यूशन इन ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मार्केटिंगच्या इन्स्टिट्यूशन सगळ्या पाहावे लागतील. काय सांगतोय मी, मार्केटिंगच्या इन्स्टिट्यूशन्स. मग मार्केटिंगच्या इन्स्टिट्यूशन्स कोणकोणत्या आहेत. एक फर्स्ट टॉपला हे आपल्याला नाफेड पाहावं लागेल. ओके, नाफेड आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. ओके, नंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऍग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड. ओके, मसांब. ओके, हा मसांब पण आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. मग मार्केटिंग इन्स्टिट्यूशन्स ज्या ज्या आहेत
ज्या आपल्या भारतामध्ये वर्क करतात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा वर्क करणाऱ्या सर्व आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल, ज्या की इन्स्टिट्यूशन्स रिलेटेड टू ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. मग अपेक्स ऑर्गनायझेशन इन ऍग्रिकल्चरल मार्केटिंग तुम्हाला जर का माहित असेल, अपेक्स ऑर्गनायझेशन इन ऍग्रिकल्चरल मार्केटिंग, तर ती आहे नाफेड. मग ही सर्वात महत्वाची आपली 1958. ओके, 1958 हे आपल्याला पाहावे लागेल. ओके, मग मोनोपोली प्रोक्युरमेंट स्कीम. ओके, मोनोपोली प्रोक्युरमेंट स्कीम, रोल ऑफ कोऑपरेटिव्ह इन ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. मग कोऑपरेटिव्ह सेक्टरचा ऍग्रिकल्चरल मार्केटिंग मध्ये काय उपयोग होतो हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. ओके, हा आहे सिलेबस. हा काय आहे? सिलेबस ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचा. या ठिकाणी आपला सिलेबस डिकोडिंग झालेला आहे. तुम्ही जर का पाहिलं तर पहिल्या गोष्टीमध्ये या ठिकाणी पहिल्या पेजवर जर का तुम्ही पहिली स्लाइड जर का पाहिली तर या ठिकाणी तुम्हाला बराच स्कोप आहे क्वेश्चन विचारण्यासाठी. नंतर जर का हे पाहिलं तर हे पूर्ण जनरल आहे. हे पूर्ण जनरल आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी, प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर, फूड सिक्युरिटी, पॉप्युलेशन अँड एम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम्स, लँड होल्डिंग, ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन, 5 इयर प्लॅन्स आणि ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसीज किंवा ऍग्रिकल्चरल पॉलिसीज ज्या असतील त्या. प्राइस पॉलिसीज नाहीये इथे, जनरली प्राइस पॉलिसी टाकला नाही शब्द, पण ऍग्रिकल्चरल पॉलिसी टाकला म्हणजे सर्वच पॉलिसी त्या ठिकाणी येतील. ओके, मार्केटिंग पण आपल्या इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी आपल्याला इथे जनरली माहित आहेत सर्वांना, तर त्यावर जास्त फोकस केला जाऊ शकतो. नंतर मार्केटिंगचे प्रॉब्लेम्स वगैरे काय, फंक्शन्स, मार्केटिंग चॅनल, मार्केटिंग कॉस्ट, प्राइस स्प्रेड. आता यामध्ये सुद्धा मार्केटिंग चॅनल, मार्केटिंग कॉस्ट अँड प्राइस स्प्रेड एकत्र विचारला जाऊ शकतो. बरोबर, डिफरंट इन्स्टिट्यूशन्स, एखादी इन्स्टिट्यूशन सुद्धा त्याचे काय म्हणजे मोटो वगैरे काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते विचारलं जाऊ शकते. मोनोपोली प्रोक्युरमेंट प्राइस अँड रोल ऑफ कोऑपरेटिव्ह इन ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. म्हणजे यामध्ये जर का पाहिलं तुम्ही सर्व गोष्टीमध्ये तर फर्स्ट जी स्लाइड आहे त्यावर क्वेश्चन विचारण्याचा स्कोप जास्त आहे. बरोबर, आणि ऍग्रिकल्चरल मार्केटिंग या शब्दाच्या अंडरमध्ये सुद्धा बरेच पॉईंट कव्हर होतात. कारण त्यांनी शब्द जरी ऍग्रिकल्चरल मार्केटिंग आणि खाली पॉईंट जर का टाकले तर ते क्वेश्चन क्लासिफिकेशन ऑफ मार्केट यावर सुद्धा विचारला जाऊ शकतो. काय? क्लासिफिकेशन ऑफ मार्केट. कारण आपण त्या ठिकाणी ऑब्जेक्शन नंतर घेऊ शकणार नाही की आमच्या सिलेबसमध्ये नव्हतं. ओके, सिलेबसमध्ये नव्हतं असं तर ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत, कारण क्लासिफिकेशन ऑफ मार्केट ऍग्रिकल्चरल मार्केटिंगच्या अंडरमध्ये येते. ऍग्रिकल्चर म्हणजे काय, मार्केटिंग म्हणजे काय, मार्केट म्हणजे काय, ऍग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहावी लागतील. नंतर क्लासिफिकेशन ऑफ मार्केट जे वेगवेगळ्या बेसिसवर दिलेले आहेत, 12-16 अशा बेसिसवर ते दिलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ विलेज, ऑन द बेसिस ऑफ एरिया, ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन, ओके, ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन. हे सर्व मार्केटिंगचं क्लासिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. कारण ऍग्रिकल्चरल मार्केटिंग त्या ठिकाणी शब्द दिले आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ मार्केट पाहणं सुद्धा गरजेचं आहे. लक्षात येते मी काय सांगतोय, की शब्द दिला म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी कोर्सच कव्हर केल्यासारखं आहे. कोर्सच कव्हर केल्यासारखं आहे. कारण याच्या अंडरमध्ये आता मला सांगा की मार्केटिंग चॅनलची डेफिनेशन तर ते विचारणार नाही. म्हणजे फक्त मार्केटिंग चॅनलची डेफिनेशन, फक्त मार्केटिंग चॅनलची डेफिनेशन विचारली तर ते फक्त किती, एकतर 1 किंवा 2 मार्क्सला. आणि त्यांना जर का लेंदी क्वेश्चन विचारायचा असेल तर मग इथून क्वेश्चन फ्रेम होणार नाही. ओके, म्हणजे काय, मग मार्केटिंग कॉस्ट, ओके, प्राइस स्प्रेडची डेफिनेशन. मग याच्यामध्ये टाइप्स वगैरे जर का असतील तर तर होऊ शकते. आता जसं की जर का मार्केटिंग मार्जिन असतं या ठिकाणी, मार्केटिंग मार्जिन, तर त्याचे 2 टाइप आहेत. एक आहे कॉन्करंट मार्जिन, ओके, मग कॉन्करंट मार्जिन असेल. ओके, अशा प्रकारचे टाइप्स वगैरे जर का असतील तर त्या ठिकाणी जनरली क्वेश्चन विचारण्याला स्कोप असतो. अशा ठिकाणी या ठिकाणी क्वेश्चन विचारण्याला स्कोप जरा कमी होऊन जातो. म्हणजे जास्त मार्क्स साठी विचारण्यासाठी म्हणतोय मी. ओके, शॉर्ट जर का त्यांना 2 मार्काचं विचारायचं असेल तर ते विचारू शकतात. मग आता ऍग्रिकल्चरल मार्केटिंगच्या अंडरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ मार्केट, ओके, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हा सिलेबस डिकोड या ठिकाणी आपलं झालेलं आहे. काही नाही समजलं, एखादा पॉइंट या ठिकाणी नसेल समजला तर लगेच कमेंट करा. एखादा पॉइंट नाही समजला असं आहे का, की सर ह्या गोष्टी आम्हाला कळाल्या नाही, तुमची लँग्वेज समजली नाही आम्हाला? असं काही आहे? पटकन सांगा.
ऑल क्लिअर. ओके. व्यवस्थित आहे ना सर्व? हां. ओके. तर ह्या गोष्टी कसं आहे, की क्वेशन फ्रेम म्हणजे सर्वच गोष्टी वाचल्यापेक्षा क्वेशन फ्रेम कुठून होऊ शकतो, कशा प्रकारचा क्वेशन विचारला जाऊ शकतो, असे पॉइंट पाहणं जास्त गरजेचं आहे आपल्यासाठी. ओके. अच्छा. हां. ओके. हां. 2022च्या मेन्स बॅचला शिकवले. ओके. जसं की मी काल तुम्हाला सांगितलं, की सर्व बॅचेस म्हणजे जवळपास 2017 पासून मी ॲग्री एम-पी-एस-सीच्या सर्व बॅचेस शिकवलेल्या आहेत. म्हणजे 2017, 18, 21, 22 हे सर्व ॲडला मी शिकवलेलं आहे. म्हणजे ॲग्री एम-पी-एस-सीच्या म्हणतोय मी. ओके. तसं जनरली टीचिंग सुरूच राहते. कुठे ना कुठे टीचिंग सुरूच राहते. त्याच्यामुळे सिलेबस विषयी किंवा इकॉनॉमिक्स विषयी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीविषयी पण म्हणा, क्लिअर राहा. काही नाही समजलं तर विचारत चला. नाही, एबीएम मी नाही घेणार. एबीएमची फॅकल्टी सेपरेट राहील. त्याचं काही अजून पण गरज पडली, तुम्ही जर का म्हटले गरज पडली कधी, ओके, काही अडचण असतील तर ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया, एबीएम रिलेटेड सुद्धा. ओके. कारण एबीएमचा सिलेबस जर का पाहिला तर 1 पेजचा सिलेबस आहे. ओके. एबीएमचा सिलेबस जर का पाहिला आपण तर एबीएमचा सिलेबस 1 पेज आहे पूर्ण. तुम्ही तर पाहिला असेलच. जास्त पण कमी नाही. एबीएमचा सिलेबस जवळपास 1 पेजचा आहे. काही अडचणी असतील तर पाहू आपण. ओके. बर. 2022ला मी शिकवलं होतं का एबीएम? बर, चालेल. चला पहा, लक्षात घ्या आता. थोडं डेफिनेशन, थोडं हे एक टच देऊन देतो तुम्हाला इकॉनॉमिक्सचा. इकॉनॉमिक्सची ओळख तुम्हाला करून देतो आणि माझी ओळख सुद्धा तुम्हाला करून देतो. ओके. चला लक्षात घ्या, इकॉनॉमिक्सची ओळख पाहताना अगोदर इकॉनॉमिक्स म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. जास्त वेळ घेणार नाही, 10 ते 15 मिनिटात संपूर्ण टाकून, म्हणजे 10 ते 15 मिनिट घेऊ. एकदा टच देऊन देतो तुम्हाला की काय असते आणि कोणते पॉइंट आपल्याला पाहिजे, बस एवढंच. पहा, इकॉनॉमिक्स, द वर्ड इकॉनॉमिक्स इज, इकॉनॉमिक्सचं मिनिंग आणि ते सांगितलेलं ना, डेफिनेशन आणि मिनिंग. मग आता इकॉनॉमिक्स, द वर्ड इकॉनॉमिक्स इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड. कोणता वर्ड आहे तो? ग्रीक वर्ड कोणता आहे? ओइकॉनॉमिकास वर्ड आहे. कोणता? ओइकॉनॉमिकास. मग या वर्ड मध्ये 2 वर्ड आहेत, एक आहे ओइकॉस आणि एक आहे नॉमस. काय? एक आहे ओइकॉस आणि एक आहे नॉमस. मग ओइकॉसचा मिनिंग होतो काय? ओइकॉसचा मिनिंग होतो हाऊस होल्ड. काय? ओइकॉसचा मिनिंग होतो हाऊस होल्ड. आणि नॉमसचा मिनिंग होतो मॅनेजमेंट. ओके. मग स्टडी ऑफ हाऊस होल्ड मॅनेजमेंट इज कॉल्ड इकॉनॉमिक्स. सिंपल डेफिनेशन आपण त्या ठिकाणी करू शकतो. स्टडी ऑफ हाऊस होल्ड मॅनेजमेंट ही सर्वात आधीची डेफिनेशन. पहा, अरिस्टोटल यांनी बुक लिहिलं होतं इकॉनॉमिका. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की द स्टडी ऑफ हाऊस होल्ड मॅनेजमेंट इज कॉल्ड इकॉनॉमिक्स. सिंपल डेफिनेशन त्यांनी त्या ठिकाणी केली होती. आणि या ठिकाणी इकॉनॉमिक्सचं जे सब्जेक्ट मॅटर आहे, इट सेंटर्स ऑन वॉन्ट्स, एफर्ट्स अँड सॅटिस्फॅक्शन. एवढं थोडं इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली. आता 4 बेसिसवर त्याच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. एक आहे वेल्थ डेफिनेशन, वेलफेअर, स्कॅरसिटी आणि ग्रोथ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. मग वेल्थ डेफिनेशन म्हणजे काय? तर या ठिकाणी ॲडम स्मिथ यांनी वेल्थ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स दिली. जे ॲडम स्मिथ आहेत हे फादर ऑफ इकॉनॉमिक्स आहेत. आपल्याला माहिती आहे सर्वांना की इकॉनॉमिक्सचे फादर जे आहेत हे आहेत ॲडम स्मिथ, आणि जे मॉडर्न इकॉनॉमिक्सचे फादर आहेत हे आहेत जॉन मेनार्ड केन्स. मग आता लक्षात घ्या, वेल्थ डेफिनेशन ॲडम स्मिथ यांनी बुक लिहिलं होतं वेल्थ ऑफ नेशन नावाचं, अँड एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन. वेल्थ ऑफ नेशन नावाचं त्यांनी बुक लिहिलं होतं 1776 मध्ये. त्यामध्ये त्यांनी डिफाईन केलं होतं द सायन्स ऑफ वेल्थ इज कॉल्ड इकॉनॉमिक्स. सिंपल डेफिनेशन त्यांनी सुद्धा दिली होती. वेल्थ हा क्रायटेरियाच कन्सिडर करून त्यांनी डेफिनेशन दिली होती. एकच क्रायटेरिया कन्सिडर केला, वेल्थ डेफिनेशन. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एक क्वेश्चन आला होता.
ओके, एक क्वेश्चन आला होता की कुबेर इकॉनॉमिक्स ते पाहिलं असेल ना तुम्ही की कोणी म्हटलं, तर ती कार्लिल अँड रस्किन जो ऑप्शन होता त्या ठिकाणी, कार्लिल अँड रस्किन, तर ते जे दोन इकॉनॉमिस्ट आहेत ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, द डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स गिवन बाय ॲडम स्मिथ, काय डेफिनेशन दिली? सायन्स ऑफ वेल्थ इज कॉल्ड इकॉनॉमिक्स. आणि नंतर त्यांनी या डेफिनेशनला क्रिटिसाइज केलं कार्लिल अँड रस्किन यांनी. कोणी क्रिटिसाइज केलं? कार्लिल अँड रस्किन यांनी या डेफिनेशनला क्रिटिसाइज केलं. कोणती डेफिनेशन? वेल्थ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्सला कोणी क्रिटिसाइज केलेलं आहे? कार्लिल अँड रस्किन. या दोन इकॉनॉमिस्टनी क्रिटिसाइज केलं आणि त्यांनी इकॉनॉमिक्सला म्हटलं, इकॉनॉमिक्स इज नॉट द सायन्स ऑफ वेल्थ, इट इज डिस्मल सायन्स. और त्यांनीच इकॉनॉमिक्सला म्हटलं गॉस्पेल ऑफ मेमन. ओके, डिस्मल सायन्स म्हणजे गेसिंग सायन्स आहे, पूर्ण गेसिंग वर डिपेंड आहे. ओके, म्हणून गेसिंग सायन्स म्हटलं. गॉस्पेल ऑफ मेमन म्हणजे काय? देवाशी रिलेटेड. ओके, तर अशा प्रकारचं यांनी या कार्लिल अँड रस्किन यांनी त्या ठिकाणी इकॉनॉमिक्सला म्हटलेलं आहे. मग आता वेल्फेअर डेफिनेशन, मग आता वेल्थ डेफिनेशन देताना फक्त ॲडम स्मिथ यांनी फक्त एकच क्रायटेरिया कन्सिडर केला, वेल्थ, फक्त वेल्थ हाच क्रायटेरिया कन्सिडर केला. पण इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशनला कार्लिल अँड रस्किन यांनी क्रिटिसाइज केल्यानंतर अल्फ्रेड मार्शल यांनी सेकंड डेफिनेशन दिली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की वेल्थ इज नॉट एव्हरीथिंग, म्हणजे संपत्ती हेच काही सर्व काही नाहीये. ओके, संपत्ती हे सर्व काही नाहीये. संपत्ती सोबत आपल्याला वेलफेअर सुद्धा असलं पाहिजे. संपत्ती सोबतच आपल्याला वेलफेअर असलं पाहिजे. मग वेलफेअर म्हणजे काय? वेल बिईंग ऑफ एन इंडिव्हिज्युअल. मग मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट पहा, तुम्हाला जर का ऑब्झर्व झाली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी पैसा आहेच म्हणजे सुख आहे असं नसतं. बरोबर, पैसा आहे म्हणजे सुख आहे असं नसतं. कधी कधी एखाद्याजवळ पैसा असेल पण मागे बिमाऱ्याच लागले असतील. बरोबर, कोणाला जीवनात काही सुख भेटत नसेल. बरोबर, मग आता लक्षात घ्या की वेलफेअर क्रायटेरिया त्यांनी डेफिनेशन देताना लक्षात ठेवला की वेल्थ इज नॉट एव्हरीथिंग, वेलफेअर इज इम्पॉर्टंट, असं अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलं. आणि त्यांनी प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स 1890 मध्ये बुक लिहिलं आणि त्यांनी डेफिनेशन सांगितलं, ए स्टडी ऑफ मॅनकाइंड इन द ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ मध्ये स्टडी करणे, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक्स, कन्सिडरिंग मटेरियल रिक्विसाइट्स. मग मटेरियल रिक्विसाइट्स कन्सिडर करणे म्हणजे काय? तर त्यांनी फक्त वेलफेअर हे मटेरियल थिंग्सचा कन्सिडर करूनच म्हणजे विचार केला. मग मटेरियल थिंग्स कोणत्या? त्याच्याकडे कार आहे का? त्याच्याकडे बंगला आहे का? त्याच्याकडे चांगली गाडी आहे का? ओके, टू व्हीलर म्हणा, परत जास्त फोर व्हीलर आहेत का? परत त्याचं राहणीमान कसं आहे? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे? ह्या ज्या मटेरियल थिंग्स आहेत ह्या त्यांनी कन्सिडर केलेल्या आहेत. त्यांनी या डेफिनेशनला सुद्धा लिओनेल रॉबिन्सनं क्रिटिसाइज केलं आणि ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफचा स्टडी कन्सिडर केला. फक्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ यांनी सोडून दिलेलं आहे. मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ सोडून दिलेली म्हणजे कोणती? सुनामी आली असेल, ओके, कोविड-19 आलेली असेल, या सिच्युएशन मध्ये लोकांचा स्टडी यांनी केलेला नाहीये, हे एक गोष्ट. आणि यांनी फक्त मटेरियल थिंग्सच कन्सिडर केलेल्या आहेत. मग मटेरियल थिंग्सच म्हणजे काय? नॉन मटेरियल थिंग्स सुद्धा आपल्याला सॅटिस्फॅक्शन देऊन जातात. नॉन मटेरियल थिंग्स कोणत्या आहेत रे? ज्या की आपण पाहू शकत नाही डोळ्याने. बरोबर, जसं की आपल्या मनात कोणाविषयी जर का फिलिंग असेल, ओके, आपल्या मनात कोणाविषयी जर का फिलिंग असेल तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला सॅटिस्फाय देऊन जातात. बरोबर, जसं की त्या व्यक्तीची स्माईल, मग ते ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला काय सॅटिस्फॅक्शन देऊन जातात. बरोबर, मग ह्या नॉन मटेरियल थिंग्स आहेत त्या सुद्धा आपल्याला सॅटिस्फॅक्शन देतात. या बेसिसवर वेलफेअर डेफिनेशन जी अल्फ्रेड मार्शल यांनी दिलेली आहे, या डेफिनेशनला क्रिटिसाइज केलं लिओनेल रॉबिन्स यांनी. ओके, लिओनेल रॉबिन्सनं या डेफिनेशनला क्रिटिसाइज केलं आणि त्यांनी मोस्ट कंटेम्पररी डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स दिलेली आहे. कोणती? स्कॅरसिटी डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. अँड स्कॅरसिटी डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स ही सुपिरियर आहे वेल्थ डेफिनेशन आणि वेलफेअर डेफिनेशन पेक्षा सुपिरियर आहे. स्कॅरसिटी डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स लिओनेल रॉबिन्स यांनी दिलं आणि त्यांनी असं म्हटलं की आपले जे कमीत कमी रिसोर्सेस आहेत हे जास्तीत जास्त गरजा भागवण्यासाठी आपण कसा यूज करतो. जसं की इकॉनॉमिक्स इज द सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर. म्हणजे काय? हे स्टडी आहे, इकॉनॉमिक्स हा एक प्रकारचा स्टडी आहे जो की ह्युमन बिहेवियर स्टडी करते ऍज अ रिलेशनशिप बिटवीन एंड्स.
एंड्स म्हणजे काय, तर त्याच्या गरजा. ओके, म्हणजे एंड्स म्हणजे काय, त्याचं कन्झम्पशन त्या वस्तूचं. अँड स्केअर्स मीन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. स्केअर्स मीन्स म्हणजे काय, हे कन्झम्पशन किंवा त्याच्या ज्या गरजा आहेत, त्याच्या ज्या वॉन्ट्स आहेत, ह्या वॉन्ट्स भागवण्यासाठी त्याला जे काही गोष्टी लागतात त्या स्केअर्स आहेत, असं त्यांचं या डेफिनेशन मध्ये म्हणणं होतं. काय, रिलेशनशिप बिटवीन एंड्स, एंड्स म्हणजे त्याचं अल्टिमेट वॉन्ट्स काय आहेत, आणि स्केअर्स मीन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. स्केअर्स मीन्स म्हणजे काय, त्या गरजा भागवण्यासाठी जे काही त्याला रिसोर्सेस लागतात ते त्याच्याकडे स्केअर्स आहेत. स्केअर्स आहेत म्हणजे त्याची कमतरता आहे. ओके, आणि कमतरता आहे म्हणूनच इकॉनॉमिक्स सुरू आहे. कमतरता आहे म्हणूनच इकॉनॉमिक्स सुरू आहे किंवा जीवन सुरू आहे. बरोबर, रिसोर्सेसची कमतरता नसती तर जीवन सुरू नसतं. आणि ही एक आहे ग्रोथ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स, जी की लास्ट दिलेली आहे पॉल सॅम्युएल्सन यांनी, आणि जेएम किन्स यांनी सुद्धा ग्रोथ डेफिनेशन दिलेली आहे. आता हाऊ मेन अँड सोसायटी चूज विथ ऑर विदाउट द यूज ऑफ मनी, म्हणजे एक सोसायटी जी आहे ती मनीच्या सोबत किंवा मनी नसताना सुद्धा काय चूज करते, ओके, टू एम्प्लॉय स्केअर्स प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस. या डेफिनेशन मध्ये थोडं डेफिनेशन वाढवली की स्केअर्स प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस म्हणजे जे की कमतरता आहे ज्या रिसोर्सेसची, ओके, ज्याला अल्टरनेटिव्ह टू प्रोड्यूस व्हेरियस कमोडिटीज ओव्हर टाइम. ओके, हे जे कमीत कमी रिसोर्सेस आहे ह्याचं जास्तीत जास्त गरज भागवण्यासाठी कसं आपण एम्प्लॉय करतो, कसं आपण त्याचा यूज करतो, याचं स्टडी म्हणजेच ग्रोथ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स, असं या डेफिनेशन सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे आता त्या ज्या प्रोड्यूस केलेल्या आहेत ह्या आपण डिस्ट्रीब्यूट कसं करतो, ओके, या डेफिनेशन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ग्रोथ डेफिनेशन. आता एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी रिसोर्सेसचा यूज, कमीत कमी रिसोर्सेसचा यूज करून जास्तीत जास्त प्रोडक्ट कसे प्रोड्यूस करायचे हे सांगितलेलं आहे. तसंच तुम्हाला सुद्धा कमीत कमी रिसोर्सेसचा यूज करून, कमीत कमी रिसोर्सेसचा यूज करून जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे आहेत हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ओके, या ठिकाणी आपण डेफिनेशन पाहिल्या. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला परत काही क्वेश्चन सांगतो मी. कार्डिनल अप्रोचेस अँड एक्सप्लेन एनीवन. ओके, कार्डिनल अप्रोचेस जे आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत, या ठिकाणी एनलिस्ट करायचे आहेत आणि एक्सप्लेन करायचे आहेत. मार्शलियन अप्रोच कोणते आहेत आणि लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी एक्सप्लेन करा. एक्सप्लेन मॉडर्न थेअरी ऑफ रेट. अशा प्रकारचे क्वेश्चन त्या ठिकाणी महत्वाचे आहेत जे की आपण नंतर पाहणार आहे. यामध्ये डेफिनेशन जर का विचारल्या तर एखादी 2 डेफिनेशन सुद्धा विचारल्या जाऊ शकते जे की शॉर्ट क्वेश्चन मध्ये. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? आता इथपर्यंत क्लिअर आहे? काही नाही समजलं असं आहे का? हे थोडं डेमो होतं. ओके, हे तुमच्यासाठी थोडं डेमो लेक्चर. डिटेलमध्ये तर आपण पाहणार आहेच सर्व गोष्टी काय असतात काय नाही, कोणते पॉइंट महत्वाचे आहेत, परत त्या ठिकाणी डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची. या डेफिनेशन आपण ह्या डेफिनेशन ज्या पाहिल्या ह्या डेफिनेशन परत आपण डिकोड करून पाहणार आहे की जनरली डेफिनेशन तुम्हाला लिहायची कशी आहे. ओके, डेफिनेशन तुम्हाला लिहायची कशी आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. ओके, त्यामध्ये पण कोणते पॉइंट कोणते पॉइंट त्या ठिकाणी डेफिनेशन मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येकच डेफिनेशन अशी रट्टा मार आणि असं करायचं नाहीये. याच्यामध्ये सुद्धा काही पॉइंटच महत्वाचे आहेत. डेफिनेशन खूप महत्वाची. तुम्ही जर का पाहिलं असेल या ठिकाणी पहा, इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ मॅनकाइंड इन द ऑर्डरली बिझनेस ऑफ लाईफ. इट एक्झामाइन्स दॅट पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल ऍक्शन which is most closely connected with the attainment and with the use of the material requisites of the well-being. ओके, हे खूप लेंदी डेफिनेशन आहे. एवढी डेफिनेशन लक्षात ठेवणं पण कठीण जाते. मग डेफिनेशनला शॉर्ट जर का करायचं झालं, पहा, इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ मॅनकाइंड इन द ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ. ओके, या पूर्ण सेंटेन्सला आपण काय करू शकतो, या पूर्ण सेंटेन्सला आपण या ठिकाणी कन्सिडरिंग मटेरियल रिक्विसाइट्स ओनली, काय सांगतोय मी की या पूर्ण डेफिनेशनला समोर जर का कन्सिडर करायचं झालं तर या ठिकाणी इट एक्झामाइन्स दॅट पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल ऍक्शन विच मोस्ट क्लोजली रिलेटेड विथ द अटेनमेंट ऑफ विथ द यूज ऑफ मटेरियल रिक्विसाइट्स. म्हणजे या ठिकाणी यांचं या पूर्ण वाक्यांचं म्हणणं असं होतं की त्या ठिकाणी फक्त तोच पार्ट एक्झामाइन करते की ज्यामध्ये मटेरियल थिंग्स आहेत, फक्त मटेरियल रिक्विसाइट्स आहेत, फक्त ह्याच पोर्शन त्या ठिकाणी कव्हर करतो. म्हणून इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ मॅनकाइंड इन द ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ कन्सिडरिंग मटेरियल रिक्विसाइट्स ओनली. अशा प्रकारचं सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो त्या ठिकाणी. म्हणजे जनरली एक आयडिया आपल्याला त्या डेफिनेशन विषयी येऊन जाते. ओके, कारण प्रत्येकच गोष्ट लक्षात ठेवणं सुद्धा थोडं कठीण जाते. ओके, कारण आता नवीनच वाचायचं म्हटलं जे एक्सपर्ट आहेत त्यांना थोडं लक्षात राहू शकते,
पण आपल्याला थोडं कठीण जाऊ शकते जे नवीन आहे. ओके, चालेल. इथे या ठिकाणी एक मिनिट. समजलं काय सांगतोय मी व्यवस्थित? समजलं ना? ओके, चालेल. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी थांबून जाऊया. जेव्हा आपलं इकॉनॉमिक्सचं पोर्शन होईल सुरू होईल तेव्हा आपण पाहून घेऊ. ओके, सर्व गोष्टी. चालेल. ठीक आहे. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही प्रॉब्लेम असतील तर नंतर विचारत चला. ओके, ठीक आहे. थँक्यू. अं, 10 मिनिटमध्ये तुमचं दुसरं लेक्चर सुरू होणार आहे. ओके. हो लेक्चरच्या आधी नोट्स प्रोव्हाइड लेक्चरच्या आधी नोट्स प्रोव्हाइड करू, जेणेकरून तुम्हाला वाचन आणि त्याच्यानंतर लेक्चर आणि परत एकदा लेक्चर झाली की मग परत तुम्हाला जास्त रीडिंग करायचं काम पडणार नाही. मग एकदा रिवाइज केलं की ओके, ठीक आहे. नोट्स मिळतील. 10 मिनिटमध्ये तुमचं नंतरचं लेक्चर सुरू होईल, सेकंड लेक्चर. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच.